महाराष्ट्राचं कुलदैवत आराध्य दैवत असलेल्या जेजुरीतल्या खंडोबाच्या मंदिरात भंडाऱ्याची अगदी मुक्त हस्तानं उधळण होते। भंडारा आणि खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो। मोठ्या भक्तिभावानं भाविक भंडारा उधळतात आणि यामुळे संपूर्ण जेजुरी गडावर भंडाऱ्यामध्ये संपूर्ण जेजुरी गड हा भंडाऱ्यामध्ये नाहून गेलेला असतो। यामुळे जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असंही संबोधलं जातं। मात्र आता जेजुरीतल्या भंडाऱ्यामध्ये भेसळ असल्याचा धक्कादायक आरोप होतोय। जेजुरी गडावरील भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही उद्भवलाय। तर सरकारनं भंडाऱ्यामध्ये होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरीतल्या मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांच्या वतीनं करण्यात आली आहे। परंतु गेल्या काही वर्षापासून या हळदीला म्हणजे भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागल्याचं दिसून येतं। अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग वारंवार बैठकांमध्ये सरकारला, प्रशासनाला आवाहन करतायत की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री थांबवा। त्या हवेत जाऊन समोरची गावं असतील यांच्यावरही काही परिणाम होतो का म्हणून यांच्या शंकेप्रमाणे आपण एक तपास करणं, एक तर कॉस्मेटिक म्हणा किंवा आपण त्याला फूड म्हणूनही गणलं जातं का आपण प्रत्येक डाळीत म्हणा, भाजीत म्हणा हळद टाकतो, तर नेमकं काय आहे ते बघू आपण। तर जेजुरीमध्ये भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री केली जाते आणि यामुळे अर्थातच भाविकांच्या आणि आसपासच्या गावांच्या आरोग्याला धोका उद्भवतो असा आरोप माजी विश्वस्तांनीच केला आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संदर्भात तपासणी करण्याचे आणि जर का काही खरोखरच गडबड असेल तर कारवाई करण्याचं सुद्धा आश्वासन दिलंय। यानंतर आपण महाराष्ट्रभरातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। सुरुवात महत्त्वाच्या घडामोडींनी करतोय। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। खोट्या प्रकरणात विलन ठरवून आपल्या खुनाचा कट, बिश्नोई गँगची माणसं बोलावली, खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन होता, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप। बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन, तर तुरुंगातही कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, सुरेश धसांचा कराडवरती आणखी एक आरोप। पंकजा मुंडेंच्या विरोधातील फाईल्स घेऊन धनंजय मुंडे आपल्याकडे आलेले, अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट, फाईल्समध्ये नेमकं काय होतं हे मात्र गुलदस्त्यात। धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, अंजली दमानी यांचा पीडितांना सोबत घेऊन आरोप, 11 शेतकऱ्यांची दमानियांकडे कैफियत। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळला, शिवरायांवरती आक्षेपार्ह विधान, इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला। औरंगजेबाच्या कबरीचं सुशोभीकरण काढा, चादर चढवू नका आणि शासकीय खर्चही करू नका, मराठ्यांना संपायला निघालेला औरंगजेब इथेच गाडला असा बोर्ड लावा, मनसेकडनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। चैत्र नवरात्रीत मांसाहार विक्री बंद करा, शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची मागणी, तर अष्टमीला आमच्या देवीला कोळंबीचा नैवेद्य देतो, आम्ही काय खायचं हे तुम्ही ठरवणार का, आदित्य ठाकरेंचा सवाल। वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडणार, भाजपनंतर काँग्रेसचाही लोकसभेतल्या सर्व खासदारांना व्हिप जारी, तर विधेयकात जेपीसीच्या शिफारशींच्या आधारे सुधारणा झाल्याची माहिती। जेजुरीमध्ये भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री, मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांचा आरोप, भंडाऱ्यातली भेसळ रोखण्याची सरकारकडे मागणी। राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला परवानगी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, दर ठरले नसले तरी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य, प्रताप सरनाईक यांची माहिती। आणि यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। बातमी आहे साताऱ्यातनं। सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडून गेलेत आणि विद्युत पुरवठाही खंडित झालाय।
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस पडला. परिसरात गारांचा खच पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. राधानगरी, चंदगड या परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडल्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली.